जे प्रोडक्ट दिलं होतं आपल्याला, हो. तर त्या मुलाला अगोदर काय त्रास होता तुमच्या बाळाला? याचा आहे ना, अचानकच पोट दुखायला लागलं होतं आणि लघवीचा त्रास झाला याला. बरं आणि मग नंतर आम्ही दवाखान्यात नेलं. वसमतला सोमान डॉक्टर येतं, त्याने सोनोग्राफी करायला लावली. सोनोग्राफी मध्ये याला 8 खडे निघाले. बरं 10 ml चे होते, हां एक 11 ml चा पण होता बरं बरं. आणि 8, 6 असे होते. 8 खडे होते. मग 8 खडे होते? हो, बापरे. 8 खडे होते. मग आम्ही नांदेडला गेलो. हां त्या डॉक्टरनं नाव लिहून दिलं. बरं मग नांदेडला गेल्याच्या नंतर मग ते ऑपरेशन करायचं म्हणला होता. हां ऑपरेशन करायला मग औरंगाबादला पाठवत होता. मग औरंगाबादला आमची जाण्याची खूप तयारी झाली. हां. मात्र सरांनी आम्हाला हे अमृत ज्यूस दिलं हा गायकवाड सरांनी? हा बरं. आणि मग आम्ही ते घेतलं आणि बाळाला एकच वेळेस पाजलं. किती पाजवले तुम्ही बाळाला? 5 ml पाजलं. बरं. आणि किती? अर्ध्या तासाने लगेच हे कळालं आम्हाला. त्यानं लघवी केली आणि बरं. नंतर मग ते खडे जाणवले आम्हाला. खडे म्हणजे पडायला सुरुवात झाली त्याचे खडे पूर्ण पडले निघून? त्याचे मग डबल आम्ही सोनोग्राफी केल्याने एक पण खडा राहिला नाही त्याचा. बरं. 15 दिवसाच्या आत सोनोग्राफी केली आम्ही. बरं. 15 दिवसापर्यंत म्हणजे सोनोग्राफी केल्याच्या नंतर काहीच आढळून आलं नाही तुम्हाला? सगळे आश्चर्यचकित झाले. डॉक्टरला पण दाखवले आणि डॉक्टर पण म्हणले की तुम्ही कुठून आणलं, म्हणजे आम्हाला पण दाखवा, आम्ही पण तिथं धाडतो म्हणजे. बरं बरं. चांगला रिझल्ट आला बाळाला तुमच्या, तुम्ही समाधानी आहात? हो. बरं. लोकांना काय संदेश देतात या प्रोडक्टच्या आम्ही संदर्भात? ना हे खूप जणाला सांगितलं बरं आणि सांगितल्याच्या नंतर त्यानं घेतलं सुद्धा बरं आणि मग त्यानं घेतलंय बी. बरं. धन्यवाद ताई, मुलाखत दिल्याबद्दल. सांगितलं ना नाव तिने?